CBSE शाळा, अत्याधुनिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, JEE, नीट सारख्या परीक्षांची तयारी करण्यासाठीची केंद्र, 24 तास सुसज्ज अशा अभ्यासिका, स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केंद्र, कौशल्य विकास केंद्र अशा सुविधा महानगरांमध्ये हमखास मिळतात, त्या देखील भरमसाठ पैसे मोजून. मात्र पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांमध्ये या सर्व सुविधा अगदी मोफत दिल्या जात आहेत. 200 लोकसंख्या असलेल्या गावामध्ये अशा सुविधा मोफत मिळणं हे अनेकांसाठी दिवा स्वप्न असेल. मात्र प्रत्यक्षात अशा सुविधा मागील 17 वर्षांपासून दिल्या जात आहेत आणि त्या देखील दर्जात्मक. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली इथले स्थानिक भूमिपुत्र निलेश सांबरे यांच्या जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेनं हे सर्व शक्य करून दाखवलंय. निसर्गानं कोकणाला भरभरून दिलंय, तर दुसरीकडे कोकणातले आदिवासी पाडे, वाडी वस्त्या, गावं विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर आहेत. या सगळ्यांना प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. कारण प्रश्न हे उत्तरांसह निर्माण होतात. फक्त ते सोडवण्याची मानसिकता हवी. पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली या गावातूनच 17 वर्षांपूर्वी कोकणाचं भविष्य बदलायला सुरुवात झाली आहे. निलेश भगवान सांबरे या शेतकरी पुत्रानं आपल्या आजूबाजूच्या समस्या अचूक हेरल्या आणि त्या सोडवण्याचं ध्येय बाळगलं. मुळात मी 91ला जेव्हा भिवंडीला कॉलेजला होतो, BNN कॉलेजला, त्यावेळेस इकडे आमचा जव्हार तालुका होता आणि जव्हार तालुक्यामध्ये वावरवाने बालमृत्यूकण झाला होता. का अशी लहान लहान मुलं झाडाच्या पानासारखी जवळजवळ 125च्या घरात 120च्या दरम्यान त्या गावातली मरण पावली होती. आणि त्यावेळेस मनाला वेदना दिल्या होत्या की जेव्हा जरी आदिवासी मुलं वारली तरी ती आपल्याच कुटुंबाचा एक भाग आहे. झडपोली इथलं श्री भगवान महादेव सांबरे हे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय पालघरसह ठाणे, मुंबई, गुजरातच्या सीमेवरील गरजूंसाठी मोठा आधार ठरतंय. संस्थेची ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर आणि रत्नागिरी इथंही सुसज्ज मल्टी स्पेशालिटी रुग्णालयातूनही आरोग्य सेवा सुरूच आहे. या 3ही रुग्णालयांमध्ये सर्वच उपचार अगदी मोफत केले जातात. माझं ऑपरेशन झालं, हे व्यवस्थित झालं सांबरे साहेबांच्या याच्यामुळं. हे सगळं व्यवस्थित, काय खर्च काहीच नाही आला. किंवा हे कुपोषण रोखायचं झालं तरी सुद्धा या आज बघायला गेलं तर देशात नाही जगातला कुपोषितग्रस्त जिल्हा म्हणून पालघरकडे बघितलं जातं. कुपोषण रोखायचं झालं तर तिथे शिक्षण दिलं पाहिजे. जेव्हा शिकून तिथली मुलं पुढे उच्च पदावर जातील, डॉक्टर्स होतील मुलं, त्यावेळेसच आपल्याला तिथलं कुपोषण रोखता येईल. गावागावातली मुलं, घराघरातली मुलं डॉक्टर, मुली डॉक्टर होतील. या रुग्णालयाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे की औषधांसहित मोफत उपचार देणारं हे कॅशलेस हॉस्पिटल आहे. 3ही रुग्णालय आणि संस्थेच्या क्लिनिक मधील OPD मध्ये दररोज सुमारे 1000 रुग्णांची तपासणी केली जाते. म्हणजेच दरमहा 30,000 आणि दरवर्षी 3 लाखांपेक्षा अधिक रुग्णांची मोफत तपासणी केली जाते. 3ही रुग्णालयात मिळून मोतीबिंदूच्या दररोज सुमारे 50 ते 60 शस्त्रक्रिया आणि वार्षिक 18 ते 20,000 शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. दररोज साधारण आजार आणि युरोच्या मिळून सुमारे 25 ते 30 शस्त्रक्रियाही केल्या जातात. वर्षाकाठी सुमारे 10,000 मोफत शस्त्रक्रिया केल्या जातात. महिन्याला 200 ते 250 प्रसूतीही रुग्णालयांमध्ये केल्या जातात. 3ही रुग्णालय आणि क्लिनिकमध्ये दररोज सुमारे 200 सोनोग्राफी, CT स्कॅन आणि एक्स-रे सेवा मोफत दिल्या जातात. वर्षाकाठी 70 ते 75,000 रुग्ण या मोफत सोनोग्राफीचा लाभ घेतात. दररोज 15 ते 20 रुग्णांचे कट स्कॅन केलं जातं. या 3ही रुग्णालयांमध्ये दररोज दातांच्या 10 ते 12 विविध शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. याशिवाय मधुमेह, रक्तदाब, थायरॉइड आणि क्षयरोगाच्या सुमारे 1 लाखाच्या आसपास रुग्णांवर मोफत औषधोपचार केले जातात. दरवर्षी कॅन्सरच्या सुमारे 3 ते 4,000 रुग्णांवर मोफत उपचारांबरोबरच शस्त्रक्रिया करण्यात येतात. प्रत्येक आठवड्याला 150 ते 200 रुग्णांचं डायलिसिस केलं जातं.
वार्षिक सुमारे 6 ते 7 हजार रुग्णांचं मोफत डायलिसिस केलं जातं. पालघर जिल्ह्यातील झडपोली इथं आणि ठाणे जिल्ह्यातील गरजू रुग्णांसाठी शहापूर इथं तर रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांसाठी रत्नागिरी इथं मोफत रुग्णसेवा देणारी अद्ययावत रुग्णालयं उभारलेली आहेत. 3 रुग्णालयं, 40 रुग्णवाहिका आणि 25 क्लिनिक्सच्या माध्यमातून आरोग्य सेवेचं हे व्रत 24 तास अखंडपणे सुरू आहे. आजवर संस्थेच्या माध्यमातून सुमारे 10,000पेक्षा अधिक रुग्णांना आर्थिक मदतही करण्यात आली आहे. कोविडमध्ये संस्थेच्याच एका शाळेचं रूपांतर करून 500 बेड्सचं कोविड सेंटर उभारून त्यातूनही आरोग्य सेवा देण्यात आली. याशिवाय पंढरपूरच्या वारीमध्ये वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुसज्ज अशा 5 रुग्णवाहिका, डॉक्टरांचं पथक हे गोळ्या औषधांसह मोफत आरोग्य सेवा पुरवतंय. त्याचबरोबर निलेश चांबरे हे सुमारे 15,000 वारकऱ्यांना स्वखर्चातून दरवर्षी वारी दर्शन घडवून आणतात. याशिवाय दररोज 5 मोफत आरोग्य शिबिरही संस्थेच्या वतीनं घेतली जात आहेत. संस्थेच्या वतीनं बदलापूर इथंही सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात आलंय. या सेंटरमधून दररोज सुमारे 25 ते 30 रुग्णांची मोफत सोनोग्राफी केली जाते. याशिवाय 24 तास गरजूंसाठी मोफत रुग्णवाहिका आणि अभ्यासिकाही सुरू करण्यात आली आहे. आरोग्य सेवांप्रमाणेच कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये या जाणीवेतूनच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं झडपोली, ब्राह्मणपाडा, चलतवाड, अंबाडी, खोडाला, झाप, गोठेघर, मोखाडा, खर्डी आणि डोलखाम इथं अत्याधुनिक अशा 10 CBSE शाळांमधून तब्बल 20,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत शिक्षण मिळालेलं आहे. इथल्या विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी पासूनच डॉक्टर, इंजिनियर बनण्यासाठीच्या JEE आणि नीट सारख्या पूर्वपरीक्षांचं प्रशिक्षण IITच्या तज्ज्ञ प्राध्यापकांमार्फत दिलं जात आहे. विशेष म्हणजे या सर्व शाळा निवासी देखील आहेत. यंदाच्या CBSE बोर्डाच्या परीक्षेतही सौ भावनादेवी भगवान सांबरे शाळेचा इयत्ता 10वीचा निकालही 100% लागलाय. शाळेच्या चिन्मयी ठाकरे, सम्यक कांबळे, अनुजा पाटील, आर्या वैष्णव, मानसी देवरे आणि सार्थक आहेर या 6 विद्यार्थ्यांना मराठी या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळालेत. तर जयेश सरदार पवार या विद्यार्थ्याला IT या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत. आणि शेख रुमान रिझवान या विद्यार्थ्याला JEE परीक्षेमध्ये 97.58% पर्सेंटेज मिळालेले आहेत. This is a CBSE school. I couldn't think I am here from studying at this CBSE school. माझे आई वडील हे एकदम गरीब घराण्यातले आहेत. ते वडापावचा व्यवसाय करतात. My big brother who goes from this school and give idea from go here and study here. तर माझं CBSE शाळेमध्ये शिकणं हे स्वप्न होतं आणि ते आज माझं पूर्ण झालं. हे शक्य आपल्या माननीय निलेशजी सांबरे यांच्यामुळे होते. माझं स्वप्न आहे की मी UPSC क्रॅक करावं आणि ते मी नक्की करेन. बाबासाहेब म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, परंतु ते वाघिणीचं दूध गरिबांच्या मुलांना मिळालं पाहिजे. श्रीमंतांच्या मिळून, अधिकाऱ्यांच्या किंवा व्यावसायिकांच्या मुलांना मिळून देश आपला बलवत्तर नाही होणार. जेव्हा गोरगरिबांच्या, शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, आदिवासींच्या, दुर्बलांच्या मुलांना मिळेल त्यावेळेसच हा आपला देश मजबूत होणार आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील म्हणजे पूर्ण सगळ्या जिल्ह्यांमधून मुलं ह्या शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकतात. साधारणतः ह्या शाळा आहेत ह्या जी गरीब विद्यार्थी आहेत, ज्यांना CBSE बोर्डाचं शिक्षण घ्यायचं आहे आणि जे अफोर्ड करू शकत नाही, ज्यांना झेपू शकत नाही CBSE बोर्डाच्या फी, त्या मुलांसाठी आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना देखील दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी संस्थेनं जिजाऊ अंध व मतिमंद मुलांची शाळा झडपोली इथं सुरू केली आहे. पारंपरिक शिक्षणाबरोबरच इथल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव दिला जातोय. आजपर्यंत दिव्यांग शाळेतील 13 विद्यार्थी शासकीय नोकरीमध्येही लागलेले आहेत. मला अपंगत्व जन्मापासूनच होतं आणि माझे आई वडील सध्या नाही आहेत. आई ही शेती करते. मी 2017ला इथे आले. इथे आल्यानंतर मला ब्रेल लिपी शिकवण्यात आली. मला इथलं शिक्षण खूप आवडलं आणि मला 2018 मध्ये येथे आणण्यात आलं. नवीन जेव्हा मी इथे आले तेव्हा मला इथे करमत नव्हतं, पण हळूहळू इथलं वातावरण
आणि नंतर मला इथे करमायला लागलं. मी माझं नाव, गावाचं नाव आणि शाळेचं नाव मोठं करेन. मी 11वी-12वी इथेच करणार आहे आणि मला भविष्यात गायिका व्हायचं आहे. पुढे मला संगीत क्षेत्रात मोठा म्युझिशियन व्हायचा आहे. आपल्या शाळेत आतापर्यंत जवळपास 30 पेक्षा जास्त विद्यार्थी 12वी पास आउट होऊन बाहेर पडलेले आहेत. दर्जेदार शिक्षण मिळाल्यानंतर प्रश्न येतो तो रोजीरोटीचा. त्याची ही व्यवस्था संस्थेनं करून ठेवली आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिजाऊ अकॅडमीची 3 केंद्र सुरू करण्यात आली आहेत. IPS अधिकारी स्वप्नील माने यांच्या यशातही झडपोलीच्या ओंकार अकॅडमीचं महत्त्वाचं योगदान आहे. दुसऱ्या अटेम्प्टला फेल झाल्यानंतर मी अप्पांना जेव्हा भेटलो तेव्हा मी जाताना असं अप्पांना उद्देशून म्हटलं, खरं तर कदाचित ते गर्वानं सुद्धा म्हटलेलं असू शकतं, पण ते मी आज नम्रपणे स्वीकारतो की अप्पांना म्हटलं की जेव्हा मी तुम्हाला पुढच्या वेळी भेटेन तेव्हा एक अधिकारी म्हणूनच भेटेन. आणि खरं तर मग ते मला असं समाधान वाटलं की मी एक शब्द देऊन गेलेलो होतो एका अशा व्यक्तीला की ज्याला काहीतरी समाजात बदल घडवायचा आहे आणि जो फार मोठा संघर्ष करतोय समाजात बदल घडवण्यासाठी. अशा व्यक्तींना टाकलेला विश्वास सार्थ केल्याचा आनंदी होता आणि शब्द दिलेला पाळल्याचा आनंदी मला एका बाजूला होता. मी माझं जे प्राथमिक शिक्षण झाले हे गावातच झालं. ते आमची शाळा अगोदर ओट्यावरती भरायची, एका घराच्या ओट्यावरती शाळा भरायची. त्यानंतर मग मी आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेतलं. 3री ते 8वीपर्यंत आश्रमशाळेमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर मी 9वी-10वी तलासरीला हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. जे काय 11वी-12वीचे शिक्षण आहे ते वाडा येथून मी घेतलं. त्या ठिकाणी सुद्धा मी जे काय आदिवासी विकास विभागाचं हॉस्टेल आहे तर त्या हॉस्टेलला मी राहिलो 2 वर्ष. तिथली परिस्थिती थोडीशी अशी नाजूकच होती, म्हणजे त्या हॉस्टेलची म्हणा किंवा काय. जर कॉर्पोरेटमध्ये नसेल करायचं आपण एका खाजगी क्लासेसला शिकवणी देऊ आणि त्यातून आपण अभ्यासही करू आणि घरी चालू. अशा वेळेला मला अप्पांनी सगळ्यात मोठा आधार दिला. अप्पांना जेव्हा मी भेटलो अशा काळामध्ये तेव्हा अप्पांनी मला एक कोरा चेक दिला आणि सांगितलं की स्वप्नील तुला जेवढी हवी आहे तेवढी रक्कम याच्यावर दिली. मला अभ्यासातून विरंगुळा सुद्धा हवा असेल किंवा मला एखादी गोष्ट हवी असेल अभ्यासासाठी, या गोष्टीसुद्धा संस्थेकडून बरोबर संस्थेशी जोडल्या गेलेल्या व्यक्तीकडून आदरपूर्वक मला सर्व काही मिळाल्या. 2021-22 मध्ये अभ्यासाला सुरुवात केली, MPSCच्या अभ्यासाला. आणि जिजाऊ संस्थेच्या लायब्ररीमध्ये मी त्या ठिकाणी अभ्यास केला. त्यानंतर माझं पूर्ण डेडिकेशनने स्टडी करून आणि क्लास 2 गॅजेटेड RFO रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदावर निवड झाली. आणि त्यानंतर मग आमचं ट्रेनिंग चालू असताना ट्रेनिंगला हैदराबादला ट्रेनिंगला गेलो. त्या ठिकाणी माझा अभ्यास चालूच होता आणि त्या ठिकाणी जाऊन मी पुन्हा एक MPSCची एक्झाम दिली. त्या एक्झाममध्ये माझं असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट या पदासाठी निवड झाली. क्लास 1 आहे गॅजेटेड, त्या पदासाठी माझी निवड झाली. याचबरोबर बऱ्याच वेळेला म्हणजे निलेश सांबरे साहेबांना आम्ही त्यांना आप्पा म्हणतो आदरानं, तर त्यांना बऱ्याच वेळेला बाहेर दौऱ्यावरती जावं लागतं. त्यामुळे तिथं 1-2 रत्न आहेत, ते म्हणजे आप्पांचे आई वडील. तर ते सुद्धा बारीक विद्यार्थ्यांच्यावरती लक्ष ठेवून असतात. आई असतील, बाबा असतील, की विद्यार्थ्यांना खरंच काय गरज आहे का. बऱ्याच वेळेला मायेनं सणवार आले तर ते कुरवाळून घरी बोलवतात, जवळून सगळ्या गोष्टींची विचारपूस करतात. बऱ्याच वेळेला त्यांच्यावर सण सेलिब्रेट करतात. जी लेक्चर्स रिक्वायर्ड आहेत, ज्याचे क्लास रिक्वायर्ड आहेत किंवा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड त्या दुसऱ्या क्षणी निलेश सांबरे इथं उपलब्ध करून देतात. त्यामुळं मी असं म्हटलं की याचं वैशिष्ट्य असं आहे की हे एक कोलॅबोरेटिव्ह एफर्ट आहे, 1 वे कम्युनिकेशन नाही आहे. इथं सगळं 2 वे चालतं की विद्यार्थ्यांची डिमांड आणि मग इथं असणाऱ्या ॲडमिनिस्ट्रेशनचा विजडम हा एकत्र होतो आणि मग जे काही बेस्ट आहे विद्यार्थ्यांसाठी ते देण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो. इथले आदिवासी पाडे विकासापासून दुर्लक्षित असले तरी त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य मात्र जिजाऊ संस्थेमुळे उज्ज्वल होतंय. मोंढ्याचा पाडा इथली सुष्मिता तरे हे त्याचं एक प्रातिनिधिक स्वरूप आहे. महाराष्ट्र पोलीस, वन विभाग, अग्निशमन दल आणि भारतीय सैन्याच्या विविध विभागांमध्ये संस्थेच्या कोचिंग क्लासेसचा फायदा घेत सुमारे 8,000पेक्षा अधिक मुलामुलींची निवड झाली आहे. याशिवाय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये वेगवेगळ्या पदांवर सुमारे 4,000पेक्षा अधिक मुलामुलींची निवड होऊन ते आज सेवेत कार्यरत आहेत.
याशिवाय इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 53 पेक्षा जास्त कोचिंग क्लासेस सध्या सुरू आहेत. यातून आतापर्यंत 15,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना लाभ झालेला आहे. संपूर्ण कोकणात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजूंसाठी 1000 पेक्षा अधिक करिअर मार्गदर्शनाच्या मेळाव्यांचं आयोजन केलं जातंय. हॉटेलमधला वेटर बघायला गेला तर आमच्या शहापूर मुरबाडचा असायचा. वेटर बिल्डिंग मधले वॉचमॅन असेल, घरकाम करणारी ताई रायगड रत्नागिरीतली, हे सगळं चित्र बदलण्याचं 2008ला जेव्हा जिजाऊ संस्थेची स्थापना केली तेव्हा मनाशी ठरवलं तर आपल्याला ही परिस्थिती शिक्षणाने बदलायची. तलासरीच्या बॉर्डर पासून, गुजरातच्या बॉर्डर पासून गोव्याच्या बॉर्डर पर्यंत 5 जिल्ह्यामध्ये शैक्षणिक विकास झाला पाहिजे. म्हणजे कुठलाच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि कुठलाही नागरिक, कुठलाही दादा आजोबा आरोग्याच्या सुविधे वाचून त्याचा मृत्यू होणार नाही, अशा प्रकारचं स्वप्न घेऊन जिजाऊला काम करत होते. महिला सक्षमीकरणावरही संस्थेच्या वतीनं भर दिला जातोय. महिलांच्या सुप्त गुणांना कौशल्याची जोड देत त्यांना प्रशिक्षितही केलं जात आहे. या माध्यमातून 1 लाखांपेक्षा अधिक महिलांना रोजगाराक्षम प्रशिक्षण देण्यात आलंय. संस्थेच्या महिला स्वयंसहायता गटामध्ये 80,000पेक्षा अधिक महिला कार्यरत आहेत. शहरांमधल्या अनेक वस्त्यांमध्ये आजही आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब राहतात. या घरातल्या महिलांना किंवा मुलांना झुंबा, योगा किंवा कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेणंही शक्य होत नाही. अशा वस्त्यांमध्येही संस्थेनं मोफत प्रशिक्षणाची केंद्र सुरू केली आहेत. ठाण्यातल्या येऊर, कळवा, मुंब्रा इथल्या अविकसित भागांमधल्या इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिकाही सुरू करण्यात आल्यात. महिला सक्षमीकरणासाठी सरांनी खूप मोठं पाऊल उचललेलं आहे. आपल्या देशाचा मेन बेस महिला आहेत. महिला सक्षमीकरण झालं किंवा महिला सुशिक्षित झाल्या असं म्हणतात ना, की एक महिला सुशिक्षित झाली की पूर्ण घर सुशिक्षित करू शकते. तसंच एक महिला जर अर्थार्जन करू लागली तर ती पूर्ण घराचा भार सांभाळू शकते. शिक्षण, आरोग्य, स्पर्धा परीक्षा, कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरणाबरोबरच शेतकऱ्यांनाही मोफत मार्गदर्शन दिलं जात आहे. आज लाखो कुटुंबांच्या जीवनात समृद्धी आणण्यासाठी निलेश सांबरे हे अहोरात्र प्रयत्न करतात. यासाठीच्या निधीची गरज ते आपल्या व्यवसायातील नफ्यातून पूर्ण करतात. समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर श्रीमंत लोक आहेत, मात्र आपल्या गरजा पूर्ण झाल्यानंतर सामाजिक उत्तरदायित्व म्हणून काम करणारी लोक बोटावर मोजण्या इतकीच आहेत. त्यात निलेश सांबरे हे अग्रणी ठरतात.